नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मनसे प्रमुख राज ठाकरे राज्यभर नवनिर्माण यात्रेद्वारे आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत। या दरम्यान त्यांनी सोलापुरात राज्यात आरक्षणाची काही गरज नसल्याचे विधान केले। त्यावरून आक्रमक झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी ठाकरेंना धाराशिव येथे जाब विचारला, तर बीडमध्ये त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या। या प्रकाराने चिडलेल्या राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांना माझ्या नादाला लागू नका असा इशारा दिला आहे। त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे। हे मोहोळ फक्त सुपाऱ्या वाजवण्यासाठी असल्याचा पलटवार दानवेंनी केला आहे। बीडमधील ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करतात असा आरोप केला। ते माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्हाला आताच सांगतो, माझ्या वाटेला जाऊ नका। असले प्रकार घडले तर तुम्हाला सभाही घेता येणार नाहीत। माझी पोर काय करतील हे सांगता येणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे। राज ठाकरेंच्या इशाराला अंबादास दानवे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे। अंबादास दानवे म्हणाले, आम्हाला मनोज जरांगे यांच्या आडून राजकारण करण्याची काहीही गरज नाही। उलट तुम्हीच भाजप आणि आमच्यातून गेलेल्या शिंदे गटाच्या आडून राजकारण करता का? ज्या गावाच्या बाबळी त्याच गावाच्या बोरी असतात हे विसरू नये। तुमचे हे मोहोळ फक्त टोल नाक्यावर दगड मारण्यासाठीच आहे। हे मोहोळ सुपाऱ्या वाजवण्यासाठी असते, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याचा हल्लाबोलही दानवे यांनी राज ठाकरेंवर केलाय। कुणाच्याही आडून शिवसेनेला राजकारण करण्याची गरज नाही असेही दानवेंनी स्पष्ट केले। तुम्ही म्हणाला की शिवसेना आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून राजकारण करते, आता हे राज ठाकरेंनी सिद्ध करून दाखवावे। असे धंदे शिवसेना तर कधीच करणार नाही। त्यांना अजित पवारांनी जातीचे राजकारण केले नाही असा साक्षात्कार आता झालेला आहे। आता तुमच्या यापूर्वीच्या भूमिका लक्षात घेतल्या तर आपल्याला स्पष्टीकरण मिळेल असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।